ओम नमो व्यंकटेशाय। मी आज तिरुमला येथे आहे। येथे आपण श्रीवारी सेवा सदनच्या समोर आहोत। इथं श्रीवारी सेवा 7 दिवसाची असते आणि परकामणी सेवा 3 आणि 4 दिवसाची असते। महिलांसाठी सेपरेट सेवा भवन आहे। इथे राहण्याची वगैरे सोय आहे यांच्यातर्फे। आज आपण परकामणी सेवेविषयी माहिती घेणार आहोत। श्री योतीकर साहेब आपल्याला पूर्ण माहिती देतील याबद्दल। आपण आज परकामणी सेवेविषयी माहिती सांगणार आहोत आणि मध्ये मध्ये मला बच्चेवार सर काही प्रश्न विचारतील, त्याची उत्तरं देत असताना तुम्हाला त्याच्याविषयी माहिती मिळत जाईल। तर सगळ्यात आधी परकामणी सेवा त्याची एलिजिबिलिटी बघूया। याच्यामध्ये एलिजिबल जे लोक आहेत, बऱ्याच लोकांना असं वाटतं की जे लोक बँकामध्ये काम करतात त्यांनाच परकामणी सेवा मिळते। परकामणी सेवा म्हणजे कॅश काउंटिंग किंवा कॅश सॉर्टिंग अशा प्रकारची सेवा असते। तर लोकांना असं वाटतं की बँकेच्या लोकांनाच ही सेवा मिळते, तर असं काही नाही आहे। जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत त्यांना पण ही सेवा मिळते। आणि त्याच्यामध्ये एज एलिजिबिलिटी जी आहे ती साधारण 25 वर्ष ते 65 वर्ष अशा प्रकारची एज एलिजिबिलिटी आहे। आणि ही सेवा फक्त पुरुषांसाठीच आहे। महिलांना ही सेवा देत नाहीत, ते पुरुषांनाच देतात फक्त ही सेवा। तर अशा प्रकारची एलिजिबिलिटी याच्यामध्ये आहे। आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे कसं आपण रजिस्ट्रेशन करायचं ह्याचं। ही सगळी सेवा त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावरच आपल्याला मिळते। ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी त्यांची वेबसाईट आहे श्रीवारीसेवा.tirumala.org या नावाची वेबसाईट आहे। त्याच्यावरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असते। रजिस्ट्रेशनसाठी साधारण आपला मोबाईल नंबर सुरुवातीला द्यावा लागतो। त्याच्यामध्ये मोबाईल नंबर दिल्यानंतर त्याचा OTP येतो। OTP आल्यावरती OTP टाकून आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करता येते। मग पासवर्ड आपण जनरेट करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आवाज येणार नाही, तर पासवर्ड आपण जनरेट करून घ्यायचं। पासवर्ड जनरेट झालं की मग लॉग इन करायचं। लॉग इन केल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रोफाईल पूर्ण करायचं। आधी प्रोफाईलमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जो ID आपला एम्प्लॉयरनी दिलेला आहे, तो एम्प्लॉयरनी दिलेला ID आपल्याला महत्त्वाचा आहे। म्हणजे आपण कुठं काम करतो, कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो हे माहिती होणं त्याच्यासाठी आवश्यक आहे त्यांना। तर ते एक कार्ड पाहिजे, आयडेंटिटी कार्ड आणि आधार कार्ड आपलं, ह्या 2 गोष्टी। आणि जे फोटो आहे आपला पासपोर्ट साईज फोटो, तो फोटो 2 गोष्टी अपलोड करायला लागतात। पहिली गोष्ट तर एम्प्लॉयर ID आणि दुसरा फोटो आणि आधार कार्डद्वारे आपलं रजिस्ट्रेशन होते। तर हे अशा प्रकारे प्रोफाईल आपण पूर्ण करून घ्यायचं। प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दर महिन्याला कोटा रिलीज करत असतात। आता साधारणपणे 26 किंवा 27 तारखेला दर महिन्याचा कोटा रिलीज होतो पुढच्या 3 महिन्यासाठीचा। म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर आता 26 किंवा 27 फेब्रुवारीला मे महिन्याचा कोटा रिलीज होतो। त्या दिवशी आपण अलर्ट राहून ते आपण कोटा पाहून त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येते। याच्यामध्ये 2 प्रकारचे स्लॉट्स आहेत। पहिला स्लॉट आहे सोमवार ते गुरुवार आणि दुसरा स्लॉट आहे शुक्रवार ते रविवार। म्हणजे 4 दिवसाची सेवा आणि 3 दिवसाची सेवा अशा प्रकारचं हे सेवेचं स्लॉट्स आहेत। आपण सुरुवातीलाच विचार करून स्लॉट निवडायचे असतात आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण कोटा हे करायचं आपण। तर अशा प्रकारची ती प्रोसेस साधारणतः आहे। आणि आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा स्लॉट निवडल्यानंतर आपल्याला एक मेल येतो त्यांच्याकडून। त्या मेलद्वारे आपल्याला कळते की आपलं रजिस्ट्रेशन बरोबर झालेलं आहे आणि आपल्याला सेवा अलॉट झालेली आहे हे कळतं। आणि त्याची एक प्रिंटआउट काढून ठेवायची आपल्याजवळ, येताना घेऊन यायचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे येताना आपण जे फोटो अपलोड केलेले आहेत त्याचं ओरिजिनल कार्ड आणणं आवश्यक आहे। कधी कधी काय होतं की आपण म्हणजे जे कोणी आपल्या एम्प्लॉयरने दिलेलं कार्ड आहे त्या कार्डच्या ऐवजी दुसरं कार्ड आपण घेऊन येतो। मग त्यावेळेस जरा इथं संभ्रम निर्माण होतो त्यांच्यामध्ये आणि ते आपल्याला सेवा देण्यासाठी मागे पुढे पाहत असतात। तर ते येताना आपण जे फोटो अपलोड केलेत तेच फोटो ID कार्ड घेऊन येणं अत्यंत आवश्यक आहे। अशा प्रकारचं हे साधारण एलिजिबिलिटीचं आहे। त्याच्यानंतर इथं येताना आल्यानंतर जे सिक्युरिटी आहे, तर सिक्युरिटी खूप टाईट आहे। कारण पैशाचा व्यवहार सगळा इथं आपल्याला पैसे मोजणे किंवा अलंकार पाहणे हे सगळं असल्यामुळं सिक्युरिटी खूप आहे। तर इथं मध्ये प्रवेश देत असताना ते लोक आपल्या म्हणजे अंगावरती काही अंगठी, बोटामध्ये अंगठी किंवा
गळ्यामध्ये कोणती सोन्याची माळ, चेन वगैरे अशा प्रकारचं काही मध्ये घेऊन येऊ देत नाहीत. फक्त आपल्याला यांचा ड्रेस कोड जो आहे, आता मी जसं हे परिधान केलेलं आहे बनियन, त्याच्यानंतर लुंगी आणि बनियनसुद्धा सँडोज बनियन म्हणून जे असते कट बनियन, ती बनियन, त्याच्यानंतर अंडरपॅन्टसुद्धा कट अशी अंडरपॅन्ट ज्याला पॉकेट नाही अशा प्रकारचं, पांढरी लुंगी त्याला सुद्धा पॉकेट नसायला पाहिजे, अशा प्रकारचं परिधान केलेलं असलं पाहिजे. आणि मध्ये काही घेऊन जाऊ देत नाही. अक्षरशः त्यांचं हे जे कार्ड आहे टेम्पररी दिलेलं ID कार्ड, हे सुद्धा मध्ये घेऊन जाऊ देत नाहीत ते आपल्याला सेवेच्या वेळेस. अशा प्रकारचं साधारण हे आहे म्हणजे परकामणी सेवेचं. त्यानंतर दुसरी बाब म्हणजे सांगायचं याच्यामध्ये की फिजिकली आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे, मेंटली फिट असायला पाहिजे, आपल्याला आर्थरायटिस वगैरे नसायला पाहिजे. कारण इथं बसून काम करावं लागते, खुर्च्यावर बसता येत नाही, इथं खाली बसून काम करावं लागते. त्याच्यामुळं फिजिकली फिट असणं अत्यंत आवश्यक आहे याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा आपण वेबसाईटवर फोटो अपलोड करतो त्याची साईज मात्र 120 KB खाली आणि 100 KB वर असायला पाहिजे. JPG फॉर्मॅटमध्ये ते असायला पाहिजे. तर ही सर्वसाधारण माहिती अशी आहे. आणि सगळं व्हॉलंटरीली असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला काही पेमेंट दिल्या जात नाही देवस्थानतर्फे, किंवा आपल्याला हे ऑनलाईन करण्यासाठी काही पैसेही लागत नाही. अशा प्रकारचं एकंदरीत ही माहिती आहे. तर बच्चेवार साहेबांनी अजून काही प्रश्न विचारले तर त्याला मी उत्तरं देईन. विचारा. सेवा सदनमध्ये राहण्याची व्यवस्था कशी आहे? हां, सेवा सदनमध्ये राहायची व्यवस्था अशी आहे की आपण इथं आल्यानंतर आपल्या नावानं एक लॉकर अलॉटमेंट केला जाते. त्या लॉकरमध्ये आपलं ज्याला केबिन बॅग म्हणतो आपण, ते केबिन बॅग बसेल एवढं मोठं ते लॉकर असते. आणि जे कॉट आहेत, कॉटला सुद्धा तोच नंबर असतो. आणि एकावर एक कॉट, असे 2 कॉट असतात. तर साधारणपणे आपण जिथं बऱ्याच ठिकाणी बघतो हॉस्टेलमध्ये वगैरे जशा प्रकारची व्यवस्था असते तशा प्रकारची व्यवस्था आहे. ब्लँकेट पुरवल्या जाते, गादी, म्हणजे कॉट, गादी, त्याच्यावरती पिलो आणि पांघरायला आपल्याला दिलं जातं इथं. त्याच्यानंतर कॉमन संडास बाथरूम वगैरे असतात, पण ते इतके स्वच्छ असतात की आपल्याला काही असुविधा होईल असं कधी वाटत नाही. इतक्या प्रकारची छान व्यवस्था त्यांच्यातर्फे केलेली आहे इथं राहायला. जेवणाची नाश्त्याची व्यवस्था कशी आहे? आता जेवणाच्या बाबतीत यांच्याकडे एक स्टाफ कॅन्टीन आहे. स्टाफ कॅन्टीनमध्ये सबसिडाइज्ड रेटमध्ये आपल्याला जेवण किंवा नाश्ता मिळतो. साधारण म्हणजे खूप कमी रेट, 1 रुपयाला इडली, 2 रुपयाला वडा, 3 रुपयाला पोंगल, 1-2 रुपयाला चहा, अशा प्रकारचं साधारणपणे ते तिथं आपल्याला व्यवस्था केलेली आहे. जेवणसुद्धा 10 रुपयामध्ये मिळते. किंवा ते कॅन्टीन जर बंद झाले तर आपल्याला मग बाकीचं प्रसादालयामध्ये आपल्याला तर इथं बाकीची व्यवस्था आहेच आहे. त्याच्यामुळं जेवणे आणि राहणे या ज्या 2 गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत काही चिंता करायचं काही कारण नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर्शन, एक वेळचं दर्शन त्यांच्यातर्फे मोफत मिळतं आपल्याला. आणि सुपथम म्हणून जे प्लेस आहे तिथून आपल्याला एंट्री मिळते. म्हणजे साधारणपणे 1 ते 1.5 तासामध्ये आपलं दर्शन होऊन जाते श्री व्यंकटेश्वरांचं. चला, परकामणी सेवेसाठी तुम्हाला अजून कोणाला काही शंका असतील तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल का? हो, कॉन्टॅक्ट करण्यासाठी व्हॉट्सअपवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9850975643. पुन्हा एकदा नंबर सांगतो, व्हॉट्सअप नंबर 9850975643. आणि दुसरं एक सांगायचं राहिलेलं आहे, याच्यामध्ये फक्त 6-7 राज्यालाच यांनी परवानगी दिलेली आहे परकामणी सेवा करायची. ते राज्य आहेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र त्याच्यामध्ये आहे. हे महाराष्ट्राचं नाव येण्यासाठी जे आता माझे इंटरव्ह्यू घेत आहेत बच्चेवार सर, त्यांनी खूप प्रयत्न करून हे महाराष्ट्राला तुम्ही का सेवा देत नाहीत म्हणून त्यांनी खूपच त्यांच्याशी आग्रह करून पत्रव्यवहार करून महाराष्ट्राचं नाव इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे पण आभार, कारण हे परकामणी सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला त्यांच्यामुळेच मिळालेलं आहे असं मी मानतो. तुमची ही कितवी वेळ आहे सेवेची? ही सेवेची माझी 2री वेळ आहे. गेल्या वेळी मी सप्टेंबरमध्ये आलो होतो. आणि ते पण सांगायचं राहिलं, एकदा सेवा झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत दुसरी सेवा करता येत नाही आपल्याला. साधारणपणे 3 महिन्याला एकदा ते परवानगी देत असतात. त्याच्यामुळं सप्टेंबरमध्ये आलो होतो, त्याच्यानंतर आता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.